बंधू भगिनींनो, आत्ताच मला घोटाळ्यांच्या संदर्भातलं निवेदन एक मिळालेलं आहे। हे खरं आहे, काही लोकांनी वेगवेगळ्या कंपन्या स्थापून गरीब माणसाकडनं डिपॉझिट घेऊन त्या ठिकाणी चेन तयार केली आणि त्या माध्यमातून गरीबाला लुबाडण्याचं काम केलं आहे। त्यांना आम्ही सोडणार नाही। तुमची जी मागणी आहे की याला सीबीआय कडे दिलं पाहिजे, निश्चितपणे देशाच्या गृहमंत्र्यांची चर्चा करून मी देखील त्यांना विनंती करेन की हे घोटाळे सीबीआयच्या मार्फत या ठिकाणी तुम्ही चौकशीला घ्या आणि जे जे लोकांनी गरीबाचा पैसा खाल्ला असेल त्याला जेलची हवा खायला त्या ठिकाणी पाठवा आणि त्याच्याकडनं गरीबाचा पैसा परत आणून तो गरीबाला परत द्या। हे देखील पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्ही शिस्पी घोटाळ्याची सीबीआय चौकशी करून त्यातील आरोपींना कडक शासन करणार आहात असं एका कार्यक्रमादरम्यान जाहीर केलं। परंतु साहेब, तुम्ही नक्की असं कराल याबद्दल सामान्य नागरिकांना शंका उपस्थित करण्यासारखी परिस्थिती तुम्ही निर्माण केली आहे। 2014च्या निवडणुकीपूर्वी तुम्ही अजितदादा चक्की फिशिंग असं जाहीर केलं होतं आणि यातून तुम्ही असं सांगितलं होतं की अजितदादांना जेलमध्ये जावे लागणार, परंतु तुम्ही तसं काहीही केलं नाही। फिशिंग घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की फिशिंग अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की फिशिंग घोटाळ्या निवडणुकीपूर्वी ज्या अजितदादांना तुम्ही चक्की फिशिंग म्हणाले होते त्यांनाच निवडणुकीच्या नंतर तुम्ही अशी घोषणा केली होती की राष्ट्रवादी काँग्रेसची युती कधीही शक्य नाही, आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कोणताही धर्म नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची युती कधीही शक्य नाही, नाही 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 असं तुम्ही जाहीर केलं आणि केलं मात्र या उलट। तुम्ही अजितदादांना सिंचन घोटाळ्यातून क्लीन चिट तर दिलीच, पण त्यांना महायुती सरकारमध्ये घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्रीपद देऊ केले। तुम्ही जे बोलता त्याप्रमाणे कधीही वागताना दिसले नाहीत। मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का? मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही नाही नाही। अजित पवारांना भाजपमध्ये स्थान नाही, कुठल्याही परिस्थितीत नाही, कुठलेही डबल स्टँडर्ड्स नाही। भारतीय जनता पार्टी आपल्या मूळ विचारापासून कधी दूर जाणार नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही। आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही, नाही नाही नाही। तुमचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असे म्हणतात की सिंचन घोटाळ्याचा निकाल अजूनही लागला नाही। मग जर सिंचन घोटाळ्याचा निकाल अजूनही लागला नाही तर तुम्ही अजितदादा पवार यांना महायुती सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्रीपद कसं काय दिलं? याबद्दल सामान्य जनतेच्या वतीने तुम्हाला प्रश्न विचारावा लागेल। तुम्ही वागता एक, बोलता एक, चालता एक आणि करता एक, जनतेने नेमकं तुमच्या बाबतीत समजायचं काय? एका सर्वेनुसार भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याचा देशात सलग 3 वर्ष पहिला क्रमांक लागतोय। याबद्दल तुम्हाला काही कल्पना आहे की नाही हे नाही सांगता येणार नाही, परंतु साहेब खेदाने असे म्हणावं लागते की तमाशा बंद करायला आलेला मास्तरच त्या तमाशात सामील झाला का काय, असं तुमच्याबद्दल सामान्य जनतेचं मत झालं आहे। भ्रष्टाचार ही समाजाला लागलेली खूप मोठी कीड आहे आणि तुम्ही अनेक भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेऊन महायुती सरकार स्थापन केलेलं आहे। या महायुती सरकारचा मी जाहीर निषेध करतो। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान। या 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 सबोकंडी आमच्या। आप जरा मुझे बताइए आज का दिन कैसा लग रहा है?
अच्छे दिन वाह। मेरा वचन है भारत मां को, मेरा वचन है भारत मां को, तेरा शीश झुकने नहीं दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा।